मी भूषण सिंह राजे बोलकर आज आपल्या समोर एका विशेष कारणासाठी इथे आलेलो आहे. मागच्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्या आधीपासून महाराष्ट्राचं वातावरण पाहता मला एक गोष्ट निदर्शनास आली की इथं लोकांच्या प्रश्नापेक्षा म्हणजे आजच्या घडीला रोजगाराचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या समस्या ज्या राज्यामध्ये आहेत त्या ज्या गोष्टी असतील याच्यापेक्षा ऐतिहासिक विषयांवर जास्त भर द्यायचं काम कुठेतरी इथं होताना दिसतं. आणि मग या ऐतिहासिक विषयांच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं, समाज एकमेकांच्या विरोधात उभं राहणं, हा जो प्रकार होतोय हा खरोखर चिंताजनक आहे. आणि त्यामुळं कुठेतरी एका घराण्याचा प्रतिनिधी, एका घराण्याचा वंशज म्हणून या सगळ्या परिस्थितीवर बोलणं कुठेतरी मी गरजेचं समजतो. मागे औरंगजेब समाधीचा विषय झाला आणि आता ताजा जो विषय आहे ज्याबद्दल मी बोलायला इथं आलेलो आहे तो रायगड किल्ल्यावरचा शिवरायांच्या समाधी समोरचा वाघ्या पुतळ्याचा विषय. आता हे सगळे विषय समजून घेत असताना, बोलत असताना मला एका गोष्टीची खंत वाटते की ऐतिहासिक विषय हे कुठल्या एका जातीचे किंवा एका समाजाचे नसतात. हे त्या वेळेच्या तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेला इतिहासामध्ये काही गोष्टी घडल्या या गोष्टीला अनुसरून ते विषय असतात. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विषयाला जातीय आणि राजकीय वळण लावलं जातं, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आज मी तुमच्या समोर बोलत असताना मी इथं कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही विशेष संघटनाचं किंवा कुणा व्यक्तीचं समर्थन करायला किंवा विरोध करायला इथं आलेलो नाही. मी इथं आमच्या घराण्याची जी भूमिका आहे, आमच्या पूर्वजांचा जो विचार होता आणि ज्या विचारानेच शिवरायांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो इथं मला मांडायचा. सगळ्यात महत्वाचं जे समजून घेतलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने की शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर कर्तृत्ववान माणसं हिंदवी स्वराज्यासाठी निवडली, जातीच्या जोरावर किंवा जातीला अनुसरून नाही. तीच परंपरा होळकर घराणं असेल, शिंदे असेल, गायकवाड असेल या सगळ्यांनी पुढे चालवलेली आहे. कर्तृत्ववान लोक सोबत घेतली जी स्वराज्यासाठी काम करते. आणि मग आज हा वाघ्या प्रकरण जे आहे रायगडावरचं हे समोर आल्यानंतर मला निदर्शनास आलं, मी मागच्या 2 दिवसापासून अनेक प्रेस पाहतोय, अनेक संघटनांची भूमिका, अनेक लोकांनी याच्यावर वक्तव्य केली, ती भूमिका मी ऐकतोय. आणि माझी इच्छा नव्हती बोलायची या विषयावर, कारण आजच्या घडीला हे असे विषय महत्वाचे मला वाटत नाही. पण सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून मी आज आपल्या समोर हा विषय इथं मांडणार आहे. आता वाघ्याची जी समाधी आहे किंवा वाघ्या हे जे प्रकरण आहे, हे दोन्ही गट जे एकमेकांच्या विरोधात आता भूमिका मांडतायत, दोघांसाठी हा भावनेचा आणि अस्मितेचा प्रश्न झालेला आहे असं मला पाहायला मिळतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला वाघ्या पुतळ्याचं अस्तित्व होतं की नव्हतं ह्याच्यावर मी बोलणार नाहीये, कारण हा इतिहासाच्या अभ्यासकांचा हा विषय आहे. समकालीन पुरावे काय सांगतात, त्यांची त्यावेळेची परिस्थिती काय होती, ती कागदपत्र काय सांगतात, ह्याच्यावर ती जे म्हणजे स्मारक आहे ते जे पुत्र होतं ते अस्तित्वात होतं किंवा नव्हतं हे ठरवता येईल. पण आता जो वाद होतोय तो होऊ नये, त्या स्मारकाशी संबंधित अनेक लोकांच्या भावना आहेत, त्याच्याकडे बघत असताना अनेक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनाही विनंती करायची, कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात. म्हणजे जे त्या स्मारकाच्या समर्थनात बोलतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी, जे स्मारक काढावं असं म्हणतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी. आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल,
दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना, मग तिकडे इंद्रजित सावंत असतील, इकडे संजय सोनवणे सर असतील, अशी अनेक मंडळी आहेत. मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 नावं घेतली. तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं. संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे. संभाजीराजे तिथे येतील, मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन, दोन्हीकडच्या, दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं. आता याच्यात होळकरांचा रोल कुठे येतो? तर होळकरांनी या रायगडावरच्या शिवसमाधीसाठी देणगी दिली. इथून होळकरांची इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात सुरू होते. वाघ्या पुतळ्याचं प्रकरण हे शिवकालीन आहे. आपल्याला 2 ह्याचे फ्रॅगमेंट समजून घेतले पाहिजे. होळकरांची इन्व्हॉल्वमेंट आली ती ज्या वेळेला शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा होता, ज्या वेळेला शिवसमाधी उभं राहायची होती तिथं पुन्हा, त्यावेळेला निधीची कमतरता पडत असताना काही मंडळी जी त्या शिवस्मारकाच्या संवर्धनामध्ये इन्व्हॉल्व होती ती इंदोरला गेली आणि तिथून होळकरांचा या प्रकरणाशी संबंध येतो. मग आता होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना जुडलेल्या आहेत. आणि कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करून काही लोक जर त्याच्या विरोधात स्टेटमेंट्स देत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की सर्वच गटाच्या, दोन्ही बाजूच्या संघटनांनी, सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी जे आज ह्याच्यावर बोलतायत, मग ते कुणाचे पॉलिटिकल इंटरेस्ट असतील, कुणाचे पर्सनल इंटरेस्ट असतील, ह्याच्यात मला पडायचं नाहीये, पण कुणाच्याही भावना दुखावणार नाही आणि सामंजस्याने या महाराष्ट्राची सामाजिक भिंत डिस्टर्ब होणार नाही या दृष्टिकोनातून याच्यावर चर्चा झाली पाहिजे हे माझं मत आहे. तुम्ही सुरुवातीला 2 मिनिटं. दुसरी अशी महत्वाची बाजू याच्यात आहे की काल एका पत्रकार परिषदेमध्ये एका माणसाने सांगितलं की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते. मी ऐकलं एका प्रेसमध्ये. त्यांना मला हेच सांगायचं आहे की भारतामध्ये सगळ्यात शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधात जरी कोणी लढा दिला असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर होते. 1818 पर्यंत होळकर, महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा भीमाबाई होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचे चिरंजीव महाराजा मल्हारराव होळकर हे वयाच्या 19व्या वर्षे असताना सुद्धा ते इंग्रजांच्या विरोधात रणांगणात उभं राहून लढत होते. तुळसाबाई महाराणी साहेबांचा मृत्यू त्या लढाईमध्ये झालेला. सेटलमेंट करून होळकरांनी इंग्रजांच्या बरोबर कधी तह केलेला नाही आणि होळकर इंग्रजांना घाबरतात हे जे तुमचं वक्तव्य आहे ते ज्यांनी कुणी केलंय त्याला मला विचारायचंय, तुमचा इतिहासाचा अभ्यास किती आहे बघावं लागेल. त्यामुळे अशी वक्तव्य ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल ही तुम्ही करू नका हे मला नम्रपणे सांगायचं आहे. होळकर घराण्याने अहिल्यादेवी असतील सामाजिक कामं केली, त्यांनी जातीपातीच्या बंधनात अडकले नाही. सगळ्यांसाठी घाट बांधले, विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, सगळ्या समाजासाठी केलं ना, कुठल्या एकट्या समाजासाठी केलं नाही. मल्हारराव होळकरांनी आटके पार झेंडे लावले. सुभेदार तुकोजीराव होळकरांची समाधी इथं पुण्यात आहे, मागं तोही विषय आपण घेतला होता. त्याची आज काय अवस्था आहे? शासन म्हणतं आम्ही आटके पार झेंडे लावले महाराष्ट्रात, पण ज्याने प्रत्यक्षात लावले त्याची समाधीची आज काय अवस्था आहे? महाराजा यशवंतराव होळकर, छत्रपती संभाजी महाराजांनी काल काही विषय मांडले. मला या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे की सातारचे छत्रपती ज्यावेळेला अजिंक्यतारा किल्ल्यावर कैद होते त्यावेळेला त्यांना सोडवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांनी पुढाकार घेतलेला होता. होळकर घराण्याची आणि छत्रपती घराण्याचे हे जे संबंध आहेत, होळकर घराण्याच्या सगळ्याच पिढ्यांनी छत्रपती घराण्याबद्दल आणि विशेष करून शिवरायांबद्दल नेहमी आदरच बाळगलेला. त्यामुळं त्याला जातीचं वळण न लावता दोन्ही घराण्यांचे संबंध आहेत ते लक्षात घेता सामोपचाराची भूमिका कशी घेता येईल, याच्यातनं मार्ग कसा काढता येईल हे आपण इथं कुठेतरी बघितलं पाहिजे. नंतरच्या काळात तुकोजीराव महाराजांचा विषय, ज्यांनी या शिवसमाधीसाठी निधी दिला, त्यावेळेला महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा इंदोरचे तुकोजीराव महाराज असतील, यांनी शिवसमाधीसाठी पुढाकार का घेतला? त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्या गोष्टीकडे का पाहतो? त्यावेळेला छत्रपती घराणं सुद्धा अस्तित्वात होतं, पण छत्रपती घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या काळात भूमिका काय घेतली हे पण आपण बघितलं पाहिजे. पण महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा तुकोजीराव महाराज असतील यांनी पुढाकार घेतला
कारण त्यावेळेचा महाराष्ट्र हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयांकडे बघत होता. आणि म्हणून आज सुद्धा या विषयाकडे बघत असताना हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये, हा धनगर समाजाचा विषय नाहीये, हा आपल्या महाराष्ट्रातल्या शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाचा हा विषय आहे. आणि त्यामुळे ह्याच्यात जातीपातीला आणू नका, महाराष्ट्राची सामाजिक रीत बिघडवू नका. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मला हेच सांगायचं आहे की ज्या कुठल्या संघटना या विषयामध्ये चुकीची गोष्ट मांडत असतील त्या सगळ्या संघटनांना समज द्यावा. विशेष करून मागच्या वेळेला एक प्रकार वाघ्याच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलेला होता, तसा कुठलाही प्रकार घडू नये ही दक्षता शासनाने घ्यावी, हे मला इथं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. तुकोजीराव महाराजांनी नुसतं रायगडावरच्या स्मारकाला निधी दिलेला नाही. तुकोजीराव महाराजांनी आज SSPMS च्या परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारलेला आहे, त्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिलेला आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक जगामध्ये पोहोचवण्याचं काम तुकोजीराव महाराजांनी सगळ्यात पहिले केलेलं आहे. आजची SSPMS ची जी संस्था उभी आहे त्या संस्थेला सुद्धा निधी दिलाय. तुमचं फर्ग्युसन कॉलेज जे उभं आहे त्या फर्ग्युसन कॉलेजला सुद्धा तुकोजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल, मुस्लिम अलीगड युनिव्हर्सिटी असेल, अनेक विद्यापीठांना त्यावेळेला निधी दिलाय. आणि हा देत असताना होळकर घराण्याने कधीच जातीचा विचार केलेला नाही. आज आपण महाराजा सयाजीराव गायकवाडांचं नाव घेतो. महाराजा सयाजीराव गायकवाडांचे शब्द आहेत की तुकोजीराव होळकर द्वितीय हे जर नसते तर आज मी या बडोद्याच्या गादीवर नसतो. महाराजा सयाजीराव गायकवाडांना बडोदा संस्थान मिळवून देण्यासाठी, त्यांचं तिथलं प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी तुकोजीराव द्वितीय यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. पण हे बॉन्डिंग असताना, इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या घराण्यांनी एकत्रपणे त्या काळात काम केलेलं असताना फक्त एखाद्या घराण्याला हिरवायचं किंवा त्या घराण्याबद्दल दुजाभाव ठेवायचा हे मला बरोबर वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये जर कुठला राजकीय हेतू कुणाचा असेल तर त्या लोकांना माझा इशारा आहे, तुम्ही लक्षात ठेवा, इथं महाराष्ट्राची जनता हुशार आहे, ही कुठलाही राजकीय तुमचा अजेंडा इथं चालू देणार नाही. काल संभाजीराजेंनी पण क्लिअर केलंय की 31 मेचा मी कुठलेही अल्टिमेटम दिलेलं नाही. पण मला इतर संघटनांना सांगायचं आहे की असं 31 मे या वर्षी अहिल्यादेवींची 300वी जयंती आहे. 300वी जयंती साजरी करत असताना संबंध देशामध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत. देवी आपल्या सगळ्यांच्याच आहेत. त्यामुळे देवींच्या जयंतीला गालबोट लागेल असं कुठल्याही प्रकारची कृती रायगडावर होऊ नये आणि महाराष्ट्रात होऊ नये याच्यासाठी जी काही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे ती घ्यावी. संभाजीराजेंची प्रेस मी कालची ऐकली, त्यांनी सुद्धा हीच समोपचाराची भूमिका मांडलेली आहे. आमच्या आणि त्यांच्या घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांचाही मला फोन आला होता. याच्यातून शांततेने या महाराष्ट्राच्या हिताची जी भूमिका असेल ती आपल्याला कशी घेता येईल यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमावी. त्या समितीने दोन्ही बाजू समजून घेऊन, इतिहास अभ्यासकांची भूमिका समजून घेऊन दोन्हीकडच्या जे सत्य असेल ते फाइंड आउट करावं. आणि या माध्यमातून जी बदनामी चालवलेली आहे ती मग छत्रपती घराण्याची असेल किंवा होळकर घराण्याची असेल. तुकोजीराव महाराज इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या स्मारकासाठी निधी दिला, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. ते जर इंग्रजांना घाबरत असते तर पुण्यातले जे शिवस्मारक आहे त्याला सुद्धा निधी दिला नसता. शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीत छापून ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे पसरवलं नसतं. होळकर हे कधीच इंग्रजांना घाबरलेले नाहीत. होळकर इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत लढले. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत याची दक्षता ब्रिगेड सारख्या सगळ्या संघटनांनी घ्यावी. माझा कुठल्याही संघटनेला विरोध नाही, पण चुकीची भूमिका मांडत असाल तर त्याला निश्चित विरोध असेल. शिवराय हे सगळ्यांचे आहेत, शिवरायांचा आम्हालाही आदर आहे. शिवरायांच्या स्मारकाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. आणि ज्या तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला, त्यांचं जे काम होतं, ज्यावेळेला अडचण होती त्या समाधीला फंडिंगची, त्यावेळेला त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला. तर त्याची दखल सुद्धा घ्यावी रायगड विकास प्राधिकरणाने. आणि त्यांनी केलेल्या कार्याचा फलक इतर ज्या लोकांनी निधी दिला त्यांचा सुद्धा फलक इथं रायगडावर लागावा, जेणेकरून ही जी समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी मिटेल हे मला वाटतं. आणि मग ही समिती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू, ही माझी भूमिका आहे. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. शिवस्मारक समिती रायगडची आहे, त्यांनी महाराजांकडून निधी घेतला होता. तुमच्या दप्तरामध्ये काही त्याचं पत्र वगैरे काही आहे का, किंवा त्यावेळेच्या काही नोंदी तुमच्याकडे अवेलेबल आहेत का, तुमच्या वाचण्यात आल्यात का, असतील तर त्या काय?
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम सुरू झालं. त्याला साधारण 19,000 रुपये त्या काळामध्ये तो खर्च लागणार होता. काही रक्कम त्यांच्याकडे जमा झालेली होती, उर्वरित रक्कम त्यांना कमी पडत होती. काम तिथलं झालेलं होतं. आता उर्वरित रक्कम कमी पडते, मग ती कुणाकडे जायची? तर आज जसं आपण CSR घेतो तसं त्यावेळेला संस्थानिक मोठे होते त्यांच्याकडे, आणि तुकोजीराव महाराज स्वतः शिवाजी महाराजांना मानणारे असल्यामुळं ही मंडळी इंदोरला आली आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती, आम्हाला शिवस्मारकासाठी निधी हवा. त्यांनी निधी देऊ केला एका मिनिटामध्ये. आता पुढे जाऊन त्या लोकांनी तो निधी कसा वापरला हा त्या संस्थेचा विषय. पण तुकोजीराव महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तो निधी दिलेला आहे. त्या निधीची दखल घ्यावी आणि तुकोजीराव महाराजांचं जे नाव आहे किंवा त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्याची नोंद तिथं रायगडावर व्हावी, हे माझं म्हणणं आहे. नाही सर, माझा प्रश्न वेगळा होता. निधी दिला, तुकोजी महाराजांनी 5,000 रुपये दिलेले होते, त्याच्या नोंदी आपल्याकडे नोंदी आहेत ना आपल्या. कशासाठी तो दिलेला आहे त्याचा काही स्पेसिफिक उल्लेख आहे का? शिवाय नोंदीत वाघा असा काही उल्लेख आहे का? किंवा त्या पुतळ्याची समाधी जी आहे ती बांधण्याबाबत काही उल्लेख आहे का? याचं कारण बाबासाहेब पुरंदरे हयात असताना त्यांनी राज ठाकरेंना रायगडावर एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी हा सगळा किस्सा सांगितलाय जो त्यांना नचिकेळकरांनी सांगितलं होतं, त्या स्मारक समितीवरचे होते. तर त्याच्यात तेही सांगतात की असं काही ऐतिहासिक रेफरन्स नाहीये, मात्र महाराजांचा त्यावेळेस आवडता पुतळा कुठला तरी गेलेला होता आणि त्या दिवाणची म्हणजे पैसे देवाणघेवाण होत असताना महाराज त्यांना भेटले नाहीत का, तर तो त्यांचा आवडता पुतळा त्यावेळेला गेलेला होता. तर त्या मधल्या जे कम्युनिकेट करणाऱ्या त्यावेळेच्या प्रशासकीय यंत्रणा असतील समजा हिंदू संस्थांमध्ये, त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्यांना आवडेल एखादं स्मारक तिथं केलं तुम्ही कुत्र्याचं तर ते आवडेल आणि म्हणून ते बांधण्यात आलं असं त्या इंटरव्ह्यूत म्हटलं. आता मला एक गोष्ट सांगा की जे तुम्ही म्हणताय हे मौखिक आहे असं तुम्हीच म्हणालात ना, आणि ते इंग्रजांना घाबरत होते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं मी क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिलं. त्यावेळेला जे सांगितलं गेलं केळकरांच्या पुस्तकात त्यांचं जे लेख आहे की आम्ही इंदोरला गेलो, मग महाराजांच्या पुतळ्याचं निधन झालेलं होतं, मग ते इंग्रजांना घाबरत होते, मग डायरेक्ट रायगडाला निधी कसा द्यावा म्हणून त्या पुतळ्याचं निमित्त केलं आणि आम्ही तो निधी घेतला. ह्याचं किती म्हणजे हास्यास्पद ही स्टोरी आहे. मला एक सांगतोय ना मी तुम्हाला, त्या पॉइंटवरच येतोय. मला सांगा, होळकरांच्याकडे काही इंदोरमध्ये जमीन नव्हती का? होळकरांच्याकडे काय पैसे नव्हते का? त्यांना जर त्यांच्या पुतळ्याचं स्मारक उभारायचं असतं तर त्यांनी इंदोरमध्ये उभारलं नसतं का? ते रायगडावर जाऊन स्मारक कशाला उभारलं असतं? त्यांनी स्वतःच्या पुतळ्याचं स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जागेत त्यांनी उभारलं नसतं का? हे सगळ्या मनगढंत स्टोरीज ज्या बनवल्या जातात आणि ह्याच्या नोंदीबद्दल तुम्ही म्हणताय. आज तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फंड मागायला गेला, नाही इकडे गेला, तुम्ही सांगता आम्हाला अमुक अमुक काम करायचंय, फंड द्या. आपण फंड देतो, नंतर ती संस्था तिथे जाऊन काय करते हे बघणं गरजेचं आहे ना. या सगळ्या मौखिक कथा आहेत की ते इंग्रजांना घाबरत होते, आणि लेखी स्वरूपात जर तुम्ही म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टीचे पत्रव्यवहार असतात. तुकोजीराव महाराजांनी शिवस्मारकासाठी निधी दिलेला आहे असा उल्लेख आढळतो, त्याच्यामध्ये कुत्र्याचा उल्लेख असा कुठेही येत नाही. पण तुकोजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे हे तर नाकारता येत नाही. मग आता अडचण कशाची आहे? वाघ्याची अडचण आहे की तुकोजीराव महाराजांच्या नावाची अडचण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा ह्याच्यातला मेन मुद्दा आहे. होळकरांच्या नावाची अडचण असायचं तर काय कारण नाहीये, कारण त्यांनी शिवसमाधीसाठी निधी दिलेला आहे हे तर मान्य असायला पाहिजे सगळ्यांना. आता कुत्र्याचा जो आक्षेप आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की समिती नेमावी, दोन्ही भूमिका ऐकून घ्याव्यात आणि त्याच्या माध्यमातून जे सत्य येईल हे सत्य प्रत्येकाने स्वीकारावं. होळकरांच्या दप्तरामध्ये वाघ्या संदर्भातली नोंद नाही अहो, हजारो कोटी रुपये दान केलेले. तुम्ही नेपाळ पासून कन्याकुमारी पर्यंत जा, अनेक ठिकाण आहेत. मला तर एक आमच्या लिस्ट मध्ये सुद्धा नाही. तिथं जाऊ तिथं आम्हाला लोक सांगतात की इथं देणगी दिली आहे, इथं आमचं काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग असू शकत नाही ना. आता गणपतीला वर्गणी मागायला अनेक लोक येतात. आपण वर्गणी दिल्यावर विचारतो का तुम्ही डीजे लावला का तुम्ही सजावट केली? डोनेशन दिलं आपण स्मारकासाठी, आपला हेतू स्वच्छ होता, शिवाजी महाराजांशी निगडीत स्मारकासाठी तो निधी दिला. आता पुढच्या मंडळींनी तिथं जाऊन काय उद्योग केलाय हे त्या पुढच्या मंडळींनाच माहिती आहे. या स्मारकाच्या वादावर कोण आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न? आता कसं झालंय, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऐतिहासिक विषय हा राजकारणाचा विषय झालेला आहे आणि त्याच्यात परत जात इन्व्हॉल्व्ह केली जाते. मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रात देशात बरेच प्रश्न आहेत. रोजगारावर बोला तुम्ही, महागाईवर बोला तुम्ही, इतर जे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न झाले त्याच्यावर बोला
तुम्हाला हे इतिहासाचे विषय तेव्हाचे आत्ता काढून जाती जातीमध्ये भांडण लावायची गरज काय? तुम्ही संभाजीराजेंना बोलत का नव्हतं? संभाजीराजेंचं आणि आमचं कम्युनिकेशन आहे. संभाजीराजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. माझी तीच भूमिका आहे. आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत. त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत, ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे, त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये. समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागे घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये. सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा. त्याच्या दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या. मात्र याच्यामध्ये काय होते, काही जण तुमच्या होळकर घराण्याचा अपमान होते म्हणून ही समाधी काढायची आणि त्याचा अपमान होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, मी तुम्हाला आता बोललो ना, अडचण कशाची आहे? वाघ्या कुत्र्याची अडचण आहे त्या होळकरांच्या नावाची अडचण आहे, हे समजून घेतलं पाहिजे. पण जे काही राजकीय संभाजीराजांनी काल स्पष्ट केलेलं आहे ना की तुकोजीराव महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिलाय. त्यामुळे तुकोजीराव महाराजांच्या नावाची अडचण असायचं तर काय कारण नाहीये, बरोबर ना? राहिला विषय वाघ्याचा, तर वाघ्या हे प्रकरण मी बोलण्यापेक्षा इतिहास अभ्यासक जे आहेत दोन्ही बाजूचे, त्या दोघांना बसवून एक समिती नेमून शासनाने त्याच्यात न्यूट्रल भूमिकेत राहून एक भूमिका ठरवावी. आणि तोपर्यंत ज्या संघटना आम्ही पाडू, आम्ही हे करू असं म्हणतायत, त्या संघटनांनी शांततेची भूमिका घ्यावी, हीच माझी भूमिका. सर, पण मग तुम्ही स्पष्ट भूमिका का घेत नाही? तुम्ही म्हणताय की या मौखिक पत्रकार आहेत किंवा नाची केळकरांनी जे लिहिलेलं होतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुमच्या दप्तरात नोंदी नाहीये हे तुम्ही स्पष्ट सांगताय. जर त्या नोंदी नसतील तर तुम्ही असं स्पष्ट का म्हणत नाही की बाबा अशी कुठली नोंद नाहीये, आमच्या नावाने जे काही संदर्भ यापूर्वी ज्यांनी तुम्ही लिहून ठेवलेले होते ते चुकीचे दिसतंय? दोन गोष्टी असतात. आपल्याकडनं जेव्हा पत्र जातं त्यावेळेला आपण इनवर्ड आउटपुट रजिस्टर नावाचा एक प्रकार असतो, बरोबर ना? त्याची नोंद असते, माझ्याकडे हे पत्र मी या तारखेला याला दिलं. आता होळकरांनी निधी दिला, निधी दिलेल्याची नोंद आहे, बरोबर ना? ज्या संस्थेला दिला त्या संस्थेचा रेकॉर्ड एकदा तपासून पहा. ते जे म्हणतायत की होळकरांनी इंग्रजांना भिवून दुसऱ्यासाठी निधी दिला, त्यांच्याकडे रेकॉर्ड सापडतो का बघा. त्या समितीला लावा कामाला, म्हणजे जी आता आपण न्यूट्रल समिती नेमायची म्हणतोय त्यांना यासाठीच समिती म्हणतोय की ज्या संस्थेने तो उद्योग राबवलाय त्यावेळेला तिथं 100 वर्ष आधीची गोष्ट आहे ना. आमच्याकडे तर रेकॉर्ड मध्ये लिहिलंय की रायगडासाठी अमुक अमुक निधी दिलेला आहे. तिथं जाऊन त्यांनी काय केलं त्या संस्थेच्या रेकॉर्ड मध्ये चेक करा. भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? संभाजीराजेंनी भूमिका घेतली आहे वाघ्या कुत्रा काढावा, बरोबर. माझी भूमिका आहे की त्याच्या खोलात जा, तो विषय समजून घ्या. वाघ्याची अडचण आहे की होळकरांच्या नावाची अडचण आहे, हा विषय समजून घ्या. जर होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर वाघ्याचं तथ्य समिती नेमून तुम्ही समोर आणा. जी काय फॅक्ट असेल ती सगळेजण स्वीकारू शकतात. मी तेच म्हणतो, मी असं म्हणत नाहीये वाघ्या होता नव्हता, मी दोन्हीचं समर्थन करत नाही. माझं म्हणणं काय आहे, इतिहासकांचं पॅनल, इतिहास अभ्यासकांचं पॅनल नेमा दोन्ही बाजूच्या, त्यांची भूमिका समजून घ्या. मला एवढंच म्हणायचं आहे, होळकरांचा रोल कुठे येतो, दोन गोष्टी मिक्स करू नका. होळकरांचा रोल कुठे येतो, वाघ्या शिवकालीन आहे. होळकरांचा रोल येतो ज्या वेळेला शिवसमाधीला निधी दिलाय त्यावेळेला. आता वाघ्या शिवाजी महाराजांच्या जीवनात होता किंवा नव्हता हे ठरवायचं काम माझं नाहीये किंवा होळकरांचं नाहीये. होळकरांची भूमिका कुठे येते की आम्ही त्या स्मारकाला निधी दिलाय, बरोबर ना? तो निधी दिलाय कुणासाठी? शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी. आता शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आड तिथं त्या समितीनं काय केलं हे आपण बघितलं. मग सर माझा प्रश्न सर तोच आहे की होळकरांच्या विशेष म्हणून तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की ते रायगड स्मारक समितीचा जो अहवाल आहे खर्चाच्या बाबतचा ते वाचावा? बरोबर. तुम्ही वाचलाय का? रायगड जी समिती तिथं नेमली होती, रायगड विकास फंड असं त्याचं नाव होतं, तर त्या समितीचा जो अहवाल आहे त्याच्यात नेमकं काय लिहिलं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही वाचलं? बरं, आता त्यावेळेला आजच्या सारखे तुमचे कॅमेरे नव्हते की तुकोजीराव महाराजांनी सांगितलं की माझं पुत्र मेलंय. आता ते त्या लोकांनी जे मन घडत लिहिलं त्याच्यावर आपण काय किती फेट ठेवायचा आणि त्यावेळेच्या विषयाला धरून आज आपण किती भांडायचं, याच्यापेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीने जे गरजेचं आहे. आमच्या समाजाच्या भावना काय आहेत तर होळकरांनी ते स्मारक बनवलेलं. होळकरांचं नाव जर तिथं अबाधित राहत असेल आणि खऱ्या फॅक्ट समोर येत असतील त्या समितीच्या माध्यमातून तर दोन्ही बाजूला अडचण असायचं काय कारण आहे?
सर, संजय सोनवणे सह हाकेंनी पण पत्रकार परिषद घेतली. त्यांनी 5 प्रकारचे पुरावे सांगितले. कर्नाटक मधल्या एका शिलालेखाचा उल्लेख आहे, शिलाचित्राचा आहे. परत त्यांनी काही जर्मन काही रेफरन्सेस दिले. हे पुरावे तुम्ही पडताळीत का? तुम्हाला ते मान्य आहेत का? मी पुरावे आणि तुम्ही स्पष्ट भूमिका का नाही घेतली? नाही, 2 मिनिटं ऐकून घ्या. माझी भूमिका स्पष्ट आहे. पुरावे सगळे मी बघितलेले. 2 विषय तुम्ही वेगवेगळे करा. सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता किंवा नव्हता हा इतिहास अभ्यासकांचा विषय माझा नाही. ते त्यांनी पुरावे पाहून ते ठरवायचं. ह्याच्यासाठी मी सांगतोय संजय सोनवणे सरांचं जे मत आहे त्यांनाही त्या पॅनलवर घ्या. इंद्रजित सावंत आहेत, त्यांचं मत आहे, त्यांना पॅनलवर घ्या. दोन्हीकडचे इतिहास अभ्यासक घ्या आणि त्यांच्यातून जे जिस्ट निघेल, जे कन्क्लुजन निघेल त्याच्यावर तुम्ही या. ती माझी भूमिका नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता की नव्हता हे ठरवणारा मी नाही. ते इतिहास अभ्यासकांनी ठरवायचं आहे. माझा रोल काय आहे? होळकरांचं नाव तिथे येतंय. होळकरांचं नाव आल्यानंतर होळकरांनी निधी कशासाठी दिला होता आणि होळकर इंग्रजांना घाबरत होते का हे बोललं जात नाही. म्हणून मी इथं भूमिका स्पष्ट करतो. होळकरांनी शिवाजी महाराजांसाठी निधी दिलेला आहे. होळकर इंग्रजांना घाबरत नव्हते आणि होळकरांचं नाव काढावं ही जर भूमिका असेल तर त्याला आमचा विरोध आहे, आमच्या समाजाचा विरोध आहे. सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जातो. शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल बोललं जाते. आता तुम्ही म्हणाले की कुठल्या तरी संघटनेचा, पक्षाचा माणूस बोलला की होळकर घाबरत होते. हा महापुरुषांचा अपमान केला जातो. तुम्ही थेट नाव का घेत नाही? त्या संघटनेचा कोण होते? काही मला सांगतोय ना, कालच्या न्यूजवर कुठल्या चॅनलवर संभाजी ब्रिगेड कुठल्या तरी एका चॅनलवर कोणतरी भोसले नावाचीच व्यक्ती होती. त्यांनी स्टेटमेंट केलं. मला त्या भोसलेंना म्हणायचं आहे, तुम्ही एकदा इतिहास वाचून बघा. होळकरांची आणि भोसले घराण्याचे काय संबंध होते आणि होळकर इंग्रजांना घाबरत होते. इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल. इतिहास बिन वाचता तुम्ही तुमचा अजेंडा प्रूव्ह करण्यासाठी जर काय बोलत असाल तर हे चुकीचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या संघटनेचं प्रतिनिधित्व करता त्यावेळेला तुम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे. काल जशी भूमिका संभाजीराजेंनी जबाबदारीनं घेतली तशी भूमिका सगळ्याच संघटनांनी घ्यावी हे मला म्हणायचं. म्हणजे दोन्ही बाजूच्या असतात. पण तुम्ही संभाजीराजेंनी भूमिका घेतली म्हणताय सर. अपमान केला असं तुमचं म्हणणं आहे. तर मग तुम्ही कारवाई करण्याच्या वेळेस मागणी करणार आहात किंवा तशी तक्रार करणार आहात? कसं आहे, आता प्रत्येकावर जर हे बोल एवढे सगळीचकडे काय उठसूट न्यूजवर यायचं आणि काही बोलायचं हे आजकालचा ट्रेंडच पडलेला आहे. तर ते प्रत्येकाला जर आपण बोलत बसलो तर त्याची व्हॅल्यू कशाला वाढवायची? ज्याचा इतिहासाचा अभ्यास आहे, जो माणूस त्या लेवलचा आहे त्याच्यावर बोललं पाहिजे ना. मला हेच सांगायचं आहे की ह्या लोकांच्यामुळे जर समाजामध्ये द्वेष निर्माण होत असेल तर शासनाला आमचा इशारा आहे की शासनाला या अशा संघटना त्यांचे जे बोल एवढे प्रतिनिधी आहेत त्यांना आळा घालावा. आम्ही संभाजीराजे, मी असेल, आमच्या दोन्ही घराण्याचे जे कोऑर्डिनेशन आहे आम्ही समजूतदार आहोत. सामोपचारानं महाराष्ट्र हिताची आणि सगळ्या समाजाच्या हिताची जी भूमिका घ्यायला पाहिजे ती आम्हाला कळते. त्या पद्धतीने आम्ही भूमिका घेऊ. तोपर्यंत या ज्या बोल एवढ्या संघटना त्यांचे जे बोल एवढे लोक आहेत त्यांनी शांतता राखावी हे माझं मत आहे. सर, तुम्ही संभाजीराजेंचा कौतुक करताय. धनगर समाजाच्या काही पुढाऱ्यांनी थेट विरोध केला. म्हणजे तुम्ही जो स्टँड घेताय की त्याची चौकशी व्हावी किंवा आयोग बसवावा किंवा काय समिती नेमावी इतिहास संशोधकांची, अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. त्यांचा थेट विरोध आहे. तुम्ही जर वाघ्या कुत्र्याची समाधी काढणार असाल तर ती काढून तुम्ही जाणार नाही असं स्पष्टपणे 2 ठिकाणाहून हे नेते बोलले. तुम्ही त्या भूमिकेशी सहमत आहात का? एक. आणि नसाल तर मग धनगर समाजाच्या नेत्यांची जे नेते गोपीचंद पडळकरांचं तसंच म्हणणं आहे. आणखी एक नेते तेही तसंच बोलले. तुम्ही ह्या भूमिकेशी सहमत आहात का की समाजाच्या नेत्याचे मत आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमची भूमिका? हे बघा, याच्यात 2 गोष्टी मी स्पष्ट करतो. मी घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. मी कुठल्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथं बोलत नाही. त्यामुळे माझे शब्द आणि माझी भूमिका ही जबाबदारीची असली पाहिजे. त्याच अँगलला मी बोलतोय. माझं म्हणणं काय आहे, ऐतिहासिक तथ्य समजून घ्या. होळकरांचा आणि वाघ्याचा विषय कुठपर्यंत आहे या दोन्ही गोष्टी समजून घ्या. आमच्या घराण्याने निधी दिला आणि त्या निधीमधून ते स्मारक उभारलं गेलंय हा आमचा संबंध आहे. विषय काय आहे, वाघ्याचं अस्तित्व होतं किंवा नव्हतं. म्हणून मी काय सांगतोय की ह्याच्यासाठी समिती नेमा. अस्तित्व होतं किंवा नव्हतं हा आमचा विषय नाही. होळकरांनी निधी दिला, होळकरांचं क्रेडिट राखलं गेलं पाहिजे हा आमचा विषय आहे. संभाजीराजेंच्या भूमिकेचं तुम्ही कौतुक करताय. कौतुक नाही करत आहे. संयमाची भूमिका घेतली म्हणलं ना.
नाही, संयमाची भूमिका काय, त्यांनी काय सांगितलंय, समिती नेमा. मी तेच म्हणतोय, समिती नेमा. आमचं म्हणणं आहे की समाजामध्ये तेढ निर्माण सर, नाही पण झाली. हा वाद किंवा हा तेढ निर्माण त्यांच्या पत्रामुळे झाली ना. आणि उद्या जर का दंगल झाली किंवा कायदा सुव्यवस्थित परिस्थिती झाली, होळकर म्हणून तुम्ही जबाबदारी घेणार आहे का धनगर समाजाची? ते घेणार आहेत का संभाजीराजांच्या पुरावा सर? माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून जर कुठलंही चुकीचं पाऊल उचललं गेलं, सगळ्या समाजांना कन्सिडर न करता परस्पर आतेताईपणा करून मागे जसा प्रकार घडला होता तसा जर काही प्रकार घडला तर संभाजीराजेंना सुद्धा आमचा विरोध असेल. सामोपचाराने जर संभाजीराजे आज बोलतायत तर आम्ही सुद्धा सामोपचाराने बोलतोय. आमचं म्हणणं एवढंच आहे, दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा जो काय असेल. मराठा समाज काय वेगळा नाहीये, धनगर समाज काय वेगळा नाही. आपण सगळे एकत्र आहोत. या विषयातला जो मूळ मुद्दा आहे तो समजून घेऊन निर्णय घ्यावा एवढंच आमचं. म्हणजे तुमचं म्हणणं आता ताईपणे तो पुतळा हटवण्याला विरोध आहे. आतेताईपणाने तो पुतळा हटवणं, कुठल्याही एका संघटनेने मागे जसं केलं होतं तसा कुठलाही प्रकार केला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे. संभाजीराजेंची भूमिका आहे की आता काही दिवसांनी त्याला 100 वर्ष पूर्ण होतील, नंतर तो काढता येणार. त्याचा कुठं ऐतिहासिक संदर्भच नाही, त्यामुळे तो आता काढावा अशी त्यांची भूमिका आहे. तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जे बाजू मांडलेली आणि एक मिनिट, आणि तुम्ही जे म्हणताय की कुत्र्याचं प्रकरण वेगळं आहे, आमच्या देणगीचं वेगळं आहे, तर तुम्ही जर तुकोजी होळकरांचं तिथं नाव वगैरे लिहिलं, त्याचा इतिहास जपला आणि ते पुतळा काढला तर तुमचा आक्षेप आहे. मी पुतळा काढावा किंवा न काढावा याच्यासाठी समिती नेमा असं म्हटलेलं. मी पुतळा काढा पण म्हणत नाही आणि पुतळा काढू नका पण म्हणत नाही. माझं मत काय, समिती नेमा, इतिहास अभ्यासकांचं मत घ्या आणि त्याच्यातला निर्णय घ्या. आमच्या होळकरांनी त्याला देणगी दिली होती का ही फॅक्ट आहे. त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे का, तिथं त्याचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे का, तर हे झालं पाहिजे या मताचा मी आहे. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की रायगडावर जर तुकोजीराव होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर तुम्ही तिथं त्यांचं नाव लिहायला काय अडचण आहे? लक्ष्मण आगे असं म्हणतात, म्हणजे तुम्ही म्हणताय की होळकर आणि तो जो पुतळ्याचा विषय आहे तो वेगवेगळा आहे. लक्ष्मण आगे हे दोन्ही विषय एकत्र करूनच पुढे आलेले आहेत आणि त्यांनी याला विरोध केलेला आहे. कुठेतरी मराठा विरुद्ध असा जो वाद आहे, ओबीसी किंवा धनगर असेल, तो लावण्याचा प्रकार लक्ष्मण हाके करतात असं वाटतं का? एकीकडे त्यांची भूमिका काय आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता. माझी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक जण जो ज्या पक्षात ज्या संघटनेचं काम करतो तो त्याची भूमिका मांडत असतो. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. हा ऐतिहासिक विषय आहे, त्यामुळे इतिहास अभ्यासकांना समोर घेऊन दोन्ही बाजूच्या, संजय सोनवणे सरांना आणि इकडे जे कोणी त्यांच्या विरोधात जे असतील पुतळ्याच्या, या सगळ्या मंडळींना समोर घेऊन एक पॅनल नेमावं. मुख्यमंत्र्यांनी याच्यात इंटरव्ह्यू करावं, कारण हा राज्याच्या सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यात भूमिका घ्यावी हे माझं म्हणणं आहे. होळकर घराचा अपमान संभाजीराजे करतायत हे सगळं तुम्हाला वाटतंय का? मग खरंच अपमान करतात? होळकर घराण्याचा अपमान संभाजीराजे करतायत असं मी कधी म्हणतो नाही, लक्ष्मण हाके असं म्हणताय. तो त्यांचा प्रश्न आहे ना, तुम्ही त्यांना काय विचारा. वाटतं त्याच्यावर? माझं स्पष्ट मत आहे, हा होळकर घराण्याचा अपमान किंवा भोसले घराण्याचा अपमान हा विषय नाही. हा ऐतिहासिक संदर्भांचा विषय आहे. ऐतिहासिक संदर्भांच्या आधारावर ह्याच्यावर बोलावं. आणि होळकरांची बदनामी दोन्हीकडच्या बाजूने समजा संभाजी ब्रिगेड करत असेल तर त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की एकतर्फी भूमिका घेऊ नका, फॅक्ट समजून घ्या. आणि इकडून कोण जर चिकलफेक करत असेल तर त्यांनाही हे सांगायचं एकतर्फी भूमिका घेऊ नका. दुसरा माझा महत्वाचा मुद्दा हा होता की 31 मेला अहिल्यादेवींची जयंती आहे. तुम्ही 31 मेचा अल्टिमेटम देऊन जर ती व्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असाल तर हे आमच्या परीनं खपवून घेतलं जाणार नाही. देवी या सगळ्यांच्या होत्या. तो जयंतीचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला पाहिजे आणि त्यामुळे आतेताईपणा करून कुठल्याही संघटनेने भूमिका घेऊ नये. प्रकाश आंबेडकर आता असं म्हटलंय की संभाजी छत्रपतींना सरळ अटक करा आणि त्यांना मकोका लावा. राज्यातलं राजकारण बिघडवलं. आता या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या राजकीय अँगलच्या स्टेटमेंट्स आहेत. त्यांच्या स्टेटमेंट्स त्यांना लागला, त्यांच्या स्टेटमेंटवर मला काही बोलायचं नाही. मी माझ्या घराण्याची भूमिका मांडलेली आहे. त्या मुद्द्यावर मी स्पीकअप आहे. वाघ्या प्रकरण ऐतिहासिक समितीच्या मार्फत समजून घ्या. त्याच्यातली जी भूमिका असेल ती भूमिका सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवावी आणि ती मान्य करावी. मुख्यमंत्र्यांनी याच्यात त्यांचा रोल पार पाडावा. काही जे राजकीय सामाजिक लोक आहेत, तुमचं जे काही म्हणणं आहे तुमच्या मी मुख्यमंत्र्यांना भेटून हा विषय मांडणार आहे. आणि दुसरं, या जयंतीच्या निमित्ताने मला त्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की अनेक विषय, तुम्ही नुसते कार्यक्रम घेऊन राजकीय स्टंट नका करू. अनेक विषय देवींच्या 12 आहेत, त्याचं संवर्धन करा. समाजाच्या पडलेले आहेत. आणि मला या संघटनांना हे पण सांगायचं आहे, तुम्ही औरंगजेब वगैरे हे विषय घेता, त्याच्यापेक्षा ताराराणींची समाधी आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
जे हातात आहे त्याच्यावर काम करा, नको त्या विषयांना कशाला हात घालता आणि वादविवाद का निर्माण करता. या निमित्ताने तुम्ही धनगर समाजातल्या काही तरुणांशी मुलांशी चर्चा केली का? त्यांची काय भावना आहे किंवा इतर जे शिवप्रेमी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललाय का? काय त्यांच्या मनात चालू? समाजातली लोक, धनगर समाज असो, मराठा समाज असो, सगळेजण शिवरायांना मानणारे आहेत, सगळेजण अहिल्यादेवींना मानणारे आहेत. इथे समाजानुसार महापुरुषांना विभाग हे करून डिव्हिजन करू नका. सगळ्यांची भूमिका हीच आहे की होळकरांनी देणगी दिली आहे, होळकरांच्या नावाला अडचण असायचं काय कारण नाही. आणि त्यामुळं समिती नेमून त्या स्मारकाचा जो काही निर्णय असेल दोन्ही बाजू ऐकून घेऊन शासनाने घ्यावा ही आमची भूमिका. तुमची जर वर्गणी दिली नसली तर काय भूमिका असते? होळकरांनी जर वर्गणी दिली नसली तर भूमिका काय? तरी सुद्धा माझी भूमिका हीच असती की ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेऊन त्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत ते समोर यावेत आणि न्यूट्रल भूमिकेतून शासनाचा निर्णय घ्यावा. सर याच्यात काय होते, काही सामाजिक जे लोक आहेत ते त्या वाघ्या पुत्र्याचा आणि होळकर घराण्याचा संबंध जोडतायत आणि त्यामुळे वाद होत आहेत. त्यामुळे या दोन वेगळ्या हा विषय पक्षांना कुठून आला? जी आख्यायिका तयार झाली की होळकर इंग्रजांना घाबरत होते त्याच्यातून आला. त्या स्टोरीचा काही बेस आहे का? माझ्याकडे तर नाही. धनगर समाज तयार केली आख्यायिका त्यांच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे का? फिल्मीला काय? ते आता सगळे गेलेत वर, आता त्यांना खाली वरून विचारायला लागेल तुम्ही संदर्भ देऊन आता भूमिका मांडल्या जातात. म्हणजे लक्ष्मण हाकेंनी तीच भूमिका घेतलेली आहे. तुम्हाला प्रश्न होता की त्यांच्या भूमिकेला तुमचं म्हणणं काय आहे? हे बघा, ही जी आख्यायिका जी तयार केलेली आहे की होळकर इंग्रजांना घाबरत होते म्हणून त्यांनी पुतळ्याचं स्मारक उभारा म्हणून निधी दिला, या मताशी जे लिहिलेलं आहे त्या मताला माझा ठाम विरोध आहे की ही अशी कुठली घटना नाही. होळकर इंग्रजांना घाबरत असते तर होळकरांनी बाकीचे पण विषय केले नसते. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अनेक स्मारकांना होळकरांनी निधी दिलेला आहे. पुस्तक इंग्रजांच्या देशात जाऊन प्रकाशित केलंय. म्हणजे केलं असतं का इंग्रजांना घाबरत असते तर? त्यामुळे हा साफ खोटा विषय आहे. पुत्रा हा जो विषय आहे तो इतिहास अभ्यासकांचा विषय आहे. तो इतिहास अभ्यासकांनी दोन्ही बाजूच्या एकत्र बसून सोडवावा. महाराजांचे जे थेट वंशज आहेत उदयनराजे किंवा शिवाजीराजे तर ते आता सरकारात आहे तर त्यांना तुम्ही काही या संदर्भात पत्र दिले का किंवा बोलणार? हे बघा, आजच्या घडीला आपण लोकशाहीत राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्याचे हेड आहेत. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे रायगडचा किल्ला आहे. त्यामुळं ह्या निर्णयामध्ये शासनाची भूमिका आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची भूमिका ही अंतिम असेल. त्यामुळं समिती नेमून दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांची भूमिका ऐकून घ्यावी हे माझं मत आहे. त्यामुळे कुठल्या विशेष व्यक्तीकडे जाण्याचा काही विषय नाही.